राज्य विधिमंडळाच्या 4 आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सुरुवात. शेतकरी प्रश्नांवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर असणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंची पत्रकार परिषद होणार. बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण. अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण केल्याची घटना. परळी पोलिसात अज्ञात 2 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल. महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून काही जण ताब्यात. मात्र या टोळीतील गुंडांकडून दमदाटी सुरू. ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप. तर ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. आमच्या जीवाला धोका. कृष्णा आंधळेला अटक करा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा. 6 महिन्यामध्ये मिळालेली माहिती सीआयडीला दिली. शरद पवारांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये केला ऍडमिट. रुबी क्लिनिक हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना केला ऍडमिट. अस्वस्थतापणा जाणवत असल्यामुळे पवारांना सलाईन लावल्याची माहिती. दादांच्या अपघाताचा तपास लवकरात लवकर करण्याची बारामतीमधल्या लोणी भापकर गावाची मागणी. मागणीसाठी आज लोणी भापकर गाव बंद राहणार. लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीनं आज गाव बंदची हाक. रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. दादांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार आक्रमक. बुलढाण्याच्या खामगावात एका समाजाच्या बांधकामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न. बांधकामात अडथळा निर्माण करत अज्ञाताकडून महापुरुषाचा पुतळा स्थापित. रामनगर गावात तणावपूर्ण शांतता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना. पुतळ्याच्या स्थापनेवेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते. गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. काल मध्यरात्री शंभू प्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारला. परवानगी नसल्यानं प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली. मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध. निवडून येईपर्यंत राजकारणी शिवजयंती घ्यायला पळतात का? मनोज जरांगेंचा आमदार संदीप क्षीरसागरांवर निशाणा. मी रोखठोक मदत करतो आणि चुकला तर सोडत नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर. काँग्रेस भाजपच्या राड्यामध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार. टिपू सुलतानवरील वक्तव्यानंतर झालेल्या राड्यानंतर सपकाळांचा पुणे दौरा. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दरेगावात रात्री उशिरापर्यंत शेकडो फाईल्सचा निपटारा. एकनाथ शिंदेंना कामासाठी भेटायला रात्री उशिरा सुद्धा दरेगावात गर्दी. विश्रांतीसाठी गावी गेलेल्या शिंदेंकडून लोकांच्या समस्यांचा निपटारा. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंची राजावाडी रुग्णालयामध्ये पाहणी. काल रुग्णालयामध्ये अचानक भेट देऊन कामकाजाची केली पाहणी. स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा. औषध पुरवठ्यामधील अडचणी, पुनर्विकास कामातील विलंबाबाबत चिंता व्यक्त केली. धाराशिवमधील 428 ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सरपंचांचाच हाती. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच 6 महिने प्रशासक म्हणून काम पाहणार. परीक्षा असल्यानं आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला. नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासमधील परप्रांतीय शिक्षण मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर. मनसेच्या विद्यार्थी सेनेनं खासगी कोचिंग क्लासमध्ये केलं होतं आंदोलन. कल्याणमध्ये लग्नापूर्वी अंडकोश काढल्याची माहिती लपवून केली फसवणूक. मर्चंट नेव्हीमधील पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल. शस्त्रक्रियेची माहिती लपवून फसवणूक केल्याचा पत्नीचा आरोप. मर्चंट नेव्हीमध्ये असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ. लग्नाच्या 8 वर्षानंतर पत्नीची पोलिसात धाव. पोलिसांना वर्दीमधले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी. मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय. 51,000 पोलीस कर्मचाऱ्यांना रील्स व्हिडिओ पोस्ट न करण्याचे आदेश. नियम मोडणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा. धान्य भरण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकल्यानं शेतकरी महिलेचा मृत्यू. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या कुरुंगवडी गावामधला प्रकार. शुभांगी राऊत असं 41 वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचं नाव. पुणे रेल्वे स्थानकामध्ये खाऊचं आमिष टाकून लैंगिक अत्याचार. मुलीचे आई वडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं. 1 आरोपी अटकेत. सांगलीमध्ये 40,000 रुपयांना 2 बालकं दत्तक म्हणून केली विक्री. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकांची विक्री. आईसह दत्तक घेणाऱ्या 4घांवर गुन्हा दाखल. नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा. संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती. संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली. राज्य मंडळाच्या शाळांच्या वार्षिक परीक्षा एप्रिलऐवजी मार्चमध्ये पूर्ण कराव्यात. एप्रिलच्या उन्हामध्ये शाळेची परीक्षा नको. शिक्षक संघटनांकडून मागणी. एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा घेण्याचं वेळापत्रक आखल्यानं शिक्षक आणि पालकांमध्ये नाराजी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये टीसीएसची परीक्षा अचानक रद्द झाल्यानं चिकलठाणामधील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा संताप। संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये परीक्षा होणार होती। विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर ठिय्या आंदोलन। नागपुरात 12वीच्या पेपरफुटीनंतर विभागीय शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर। केंद्र प्रमुखांसह 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली। सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय स्पष्ट। नागपूर महापालिका निवडणुकीमधील 12 उमेदवारांनी अजूनही निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नसल्याचं समोर। 993 पैकी 981 उमेदवारांकडून खर्चाचा तपशील सादर। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांचं स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गडचिरोली पोलिसांचं कौतुक। जवळपास 15 दिवस ऑपरेशन राबवून बिनागुंडा भागातील 44 संरक्षक स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त। लातूरमध्ये 10 दिवस चालणाऱ्या साधू संतांच्या पादुका दर्शन सोहळ्याला सुरुवात। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी मिरवणुकीच्या नंतर रिंगण सोहळा संपन्न। लातूरमध्ये होत असलेल्या संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यामध्ये 9 लाख भाविकांसाठी प्रसाद तयार। दररोज 2 लाख भाविक संतांच्या पादुकांचं दर्शन घेतील असा अंदाज। मराठवाड्यामधील 1000 पेक्षा जास्त गावांचं सोहळ्यासाठी योगदान।